नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीनं चपाती बनवायला शिकणार आहोत. नवीन शिकणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ अगदी उपयोगी ठरणार आहे. बघू शकता तुम्ही ऑइल फ्री चपातीसुद्धा अगदी मऊ लुसलुशीत आणि सुंदर झालेली आहे. दुसऱ्या दिवशीपर्यंतसुद्धा या चपात्या अशाच लुसलुशीत राहतात. नवीन शिकणाऱ्यांसाठी अगदी व्यवस्थित बारीक सारीक सूचनांसह हा व्हिडिओ सादर केलेला आहे. मेजरिंग कपचा हा सगळ्यात मोठा कप आहे. गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे. त्यानंतर हा दुसरा कप आहे. तुम्ही ज्या प्रमाणात बनवणार आहे त्या प्रमाणात तुम्ही कप, वाटी, ग्लास काहीही सेट करू शकता. आता याच कपानं पाणीसुद्धा मोजूनच घ्यायचं आहे. त्यामुळे तुम्हाला अंदाज येईल पाणी किती मिक्स करायचं आहे. मीठ टाकायचं आहे. मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा आहे हा, 1.5 चमचा मीठ टाकलं आहे. 2 कपांसाठी 1.5 चमचा मीठ अगदी व्यवस्थित प्रमाणे. या प्रमाणानुसार जर तुम्ही चपात्या बनवल्या तर तुम्ही लवकरच एक्सपर्ट होणार आहात. आता छोटा चमचा आहे हा, मीडियम साईजचा आहे तसा बघितलं तर. 2 चमचे तेल टाकायचं आहे. कच्चं तेल आहे हे, गरम वगैरे केलेलं नाही आहे. तेल टाकल्यामुळं चपाती मऊ लुसलुशीत तर होतेच, पण मळताना पीठ अजिबात हाताला चिकटत नाही. त्यामुळे पीठ मळण्याचा कंटाळा येत नाही आणि अगदी व्यवस्थित पीठ मळून लवकर तयार होतं आणि ते मुरतंसुद्धा व्यवस्थित. मीठ आणि तेल व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे. या पद्धतीनं जर तुम्ही चपात्या बनवायला शिकलात तर कंटाळा तर येणार नाहीच, पण त्या अगदी लुसलुशीत तुम्ही प्रवासासाठी सुद्धा 2-3 दिवसांसाठी नेऊ शकता. सरावामुळं चपाती तुम्हाला व्यवस्थित बनवता येणार आहे. आजकाल जॉबच्या, शिक्षणाच्या निमित्तानं मुलं एकटी राहत असतात आणि चपात्या बनवायचा कंटाळा करतात. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास करून बनवलेला आहे. 1 कप पाणी घेतले मी 2 कप पिठासाठी. आता अर्धं पाणी ओतलेलं आहे. एकदम सगळं पाणी ओतायची घाई करायची नाही. अर्धा कप आधी पाणी ओतायचं आहे आणि पिठामध्ये ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं पाणी जर तुम्ही एकाच वेळी ओतलं तर पीठ मळता येणार नाही. पीठ मळत मळत आपल्याला लागेल तसं पाणी मिक्स करत राहायचं आहे. आता यामध्ये तेल टाकल्यामुळं पीठ अजिबात हाताला चिकटत नाही. पीठ असं व्यवस्थित मळून घेत राहायचं आहे. त्यामुळं त्याचं टेक्स्चर चांगलं येतं आणि चपाती अगदी लुसलुशीत बनते. अजून थोडंसं पाणी मी मिक्स केलेलं आहे. आता हे सुद्धा पाणी या पिठामध्ये मुरवून घ्यायचं आहे. आता बघू शकताय तुम्ही असं मळत मळत व्यवस्थित पाणी मुरवून घेत राहायचं आहे. अजून थोडंसं पाणी घ्यायचं आहे. बघा अजून एवढं शिल्लक उरले. जवळजवळ पाव कप पाणी शिल्लक आहे अजून. आता इथून पुढे अगदी जपून आणि व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. आता बघू शकताय तुम्ही की पाणी जसं जसं मुरेल तसं पीठ आपलं मऊ आणि लुसलुशीत दिसायला सुरुवात झालेली आहे. 2 चमचेच पाणी प्रत्येक वेळी घेत राहायचं आहे. एकदम सगळं पाणी अजिबात ओतायची घाई करायची नाही. आता बघा पाणी ओतणं थांबवून पीठ मळण्यावर भर द्यायचं आहे आणि व्यवस्थित पिठाचा गोळा व्यवस्थित अगदी मऊ लुसलुशीत होईपर्यंत मळून घेत राहायचं आहे. अशा पद्धतीनं वेळ देऊन मळल्यामुळं पीठ चांगलं लुसलुशीत होतं. चमचाभरच पाणी प्रत्येक वेळी घ्यायचं आहे. अजून एवढं शिल्लक आहे. आता लुसलुशीत गोळा दिसायला सुरुवात झाली आहे बघा. पाच ते 6 मिनिटं अशा पद्धतीनं पीठ आपल्याला एकत्र करून घेत राहायचं आहे. आजकाल मुलं चपाती बनवायचा खूप कंटाळा करतात कारण पीठ मळायचा त्यांना कंटाळा येत असतो. अशा पद्धतीनं जर तुम्ही पीठ मळलं तर तुम्हाला सोपं पडणार आहे. चमचाच पाणी वाढवत व्यवस्थित पीठ मऊसूत बनवून घ्यायचं आहे. आजकाल मुलंसुद्धा सुंदर चपात्या बनवतात आणि प्रत्येकानं चपाती शिकणं हे गरजेचं आहे. जॉबच्या निमित्तानं दुसऱ्या गावी राहत असतात मुलं. अशावेळी त्यांनी हाताने बनवून खाणं क्रमप्राप्त असतं. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अगदी उपयोगी ठरणार आहे.
नवीन लग्न झालेल्या मुलींनासुद्धा हा व्हिडिओ अगदी उपयोगी ठरणार आहे. तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि अशा पद्धतीनं चपाती बनवा. एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे, पाव कपापेक्षा थोडंसं कमी, म्हणजे 2 कपासाठी आपल्याला जवळजवळ 1.25-2 कप पाणी लागलेलं आहे. अर्ध्या तासासाठी पीठ झाकून ठेवायचं आहे. पीठ मुरवणं खूप गरजेचं आहे, कारण त्यामुळं चपाती आपली लुसलुशीत होणार आहे. अर्ध्या तासांनी बघूया आता पीठ कसं झालं आहे. बघा सेट झाले पीठ छान. आता 2 थेंब तेल घ्यायचं आहे फक्त. तेल न घेतासुद्धा तुम्ही मळून घेतलं तरी चालणार आहे. आता मळत राहायचं नाही आहे, फक्त गोळा एकत्र करायचा आहे, त्यामुळे चपाती छान बनते. बघा अगदी लुसलुशीत आणि छान सुंदर दिसते पीठ. तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपल्या चपात्या कशा बनणार आहेत. थोडंसं पीठ टाकायचे आहे आणि आता आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत. तुम्हाला ज्या आकाराचे हवेत, जेवढ्या चपात्या तुम्हाला बनवायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही गोळे बनवून घ्या. मीडियम साईजचे घ्या किंवा अगदी छोटे घ्या. या साईजचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत. साधारण 7 गोळे बनलेत. आमच्याकडे थोड्याशा मोठ्या चपात्या असतात आणि हा छोटा गोळा एक उरलेला आहे. आता तुम्ही एवढे मोठे जर गोळे नको असतील तर यातलं थोडं थोडं पीठ कमी करा आणि या 7व्या गोळ्यामध्ये मिक्स करा आणि समान आकाराचे गोळे बनवू शकता. या प्रमाणामध्ये साधारण 7 चपात्या होतात. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण ऑइलच्या चपात्या बघूया. अशा पद्धतीनं हा गोळा लाटून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. घडीची चपाती बनवतोय आपण. व्यवस्थित सगळ्या बाजूंनी अगदी थोडंसं तेल लावायचं आहे. सगळ्या बाजूंनी तेल लावल्यामुळं चपाती टम्म फुलते आणि मऊ लुसलुशीत होते. आता दुसऱ्या घडीवर सुद्धा अशाच पद्धतीनं तेल लावून घ्यायचे. आता जर तुम्हाला पाहिजे असेल तर प्रत्येक घडीवर तुम्ही असं पीठ थोडंसं स्प्रिंकल करू शकता. आता सगळ्यात पहिल्यांदा ही बाजू लाटून घ्यायची आहे, त्यानंतर दुसरी बाजू आणि त्यानंतर ही तिसरी बाजू. सगळ्या बाजू व्यवस्थित लाटून घेतल्यामुळे त्याचा छोटा गोल तयार होतो. आता एक्स्ट्रा पीठ घ्यायची काहीच गरज नाही आहे. तेच पीठ व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आणि गोल 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 लाटणं. हलक्या हाताने व्यवस्थित फिरवून घ्यायचे. अगदी अलवार हलक्या हाताने लाटून घ्यायची चपाती. खूप जोरजोरात लाटायची नाही, नाहीतर ती चपटी होते आणि फुलत नाही. आता फक्त हे जे काठ आहेत ते आपल्या दिशेनं ओढत राहायचे. हे बघा अशा पद्धतीनं जिथं आपल्याला काठ जाड वाटत आहेत त्या बाजूवर लाटणं हळूवारपणे फिरवत राहायचे. खूप मोठी नाही आणि खूप छोटीही नाही, अशा मीडियम आकाराची ही चपाती बनलेली आपली. आता बघू शकताय तुम्ही सगळे काठ व्यवस्थित इवन झालेत का एकदा नजर टाकायची आहे. जिकडं जाड दिसतीये चपाती तिथं हळूच लाटणं फिरवून घ्यायचं आहे. आपोआप व्यवस्थित छान गोल होतो. सरावानं चपात्या उत्तम जमायला लागतात. नक्की बनवा या पद्धतीनं आणि कशा बनल्या हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तवा व्यवस्थित तापवून घ्यायचा आहे आणि चपाती टाकून घ्यायची आहे त्यावर. आता लगेचच तेल लावायची घाई करायची नाही. थोडा वेळ एक बाजू सेट होऊ द्यायची आहे. आता हळूहळू चपाती फुलायला सुरुवात झाली आहे. बघा दिसत असेल तुम्हाला. चपाती अशी फुलायला सुरुवात झाली की मगच तेल लावायला घ्यायचं आहे. आता तेल लावताना सगळ्यात आधी कडेने तेल सोडून घ्यायचं आहे. त्यामुळं चपाती व्यवस्थित फुलून वर येते. आता दुसरी बाजू पलटवून घेऊया आणि आता वरच्या बाजूला तेल लावून घ्यायचे. बघा मस्त अलवार आणि लुसलुशीत चपाती दिसतीये ना. खूप जोरजोरात उलथणं त्यावर प्रेस करत राहायचं नाही. कडेने तेल सोडून घ्यायचं आहे आणि बाजू पलटवत राहायचं आहे. या पद्धतीनं तुम्ही चपात्या बनवून बघा. तुम्हाला नक्की जमणार आहेत आणि कशा बनल्या हे नक्की सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल.
बघा सगळ्या बाजूंनी छान खरपूस भाजून तयार आहे आपली चपाती, अगदी लुसलुशीत आणि खमंग. आता अशाच पद्धतीनं दुसरी चपाती लाटायला घेऊया. आधी छोटा गोल लाटायचा आहे आणि यावर थोडंसंच तेल लावून घ्यायचं आहे. खूप जास्त तेल लावू नका, तशी गरज नाही आहे. आता थोडंसं पीठ स्प्रिंकल करूया आपण. आणि आता या घडीवर सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. ऑइल फ्री चपातीसुद्धा याच भागात आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. ऑइल फ्री चपातीसुद्धा व्यवस्थित फुलून आणि अगदी लुसलुशीत तयार झालेली आहे. एक बाजू अशा पद्धतीनं लाटून घ्यायची आहे, त्यानंतर दुसरी आणि ही आहे तिसरी. त्यामुळं व्यवस्थित गोल तयार होतो. पीठ एकत्र करायचं आहे आणि आहे हेच पीठ व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे त्याच पिठाला. आता फक्त लाटणं गोल 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 फिरवत राहायचं आहे. बघू शकताय तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशाच चपात्या बनवा. नक्की जमणार आहेत तुम्हाला अशाच फुललेल्या लुसलुशीत चपात्या. मुली पटकन बनवू शकतात, पण मुलांना चपाती बनवायला प्रॉब्लेम येत असतो. त्यासाठी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. मुलांनीसुद्धा शिकावं त्यासाठी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर मुलांनीसुद्धा शिकण्याचा नक्की प्रयत्न करावा, कारण आजच्या काळाची ती गरज आहे. बायको माहेरी गेलेली असेल किंवा घरी कुणी बाई माणूस करणारं नसेल तर मुलांची खूप मोठी अडचण होते. त्यामुळं मुलांनीसुद्धा चपाती व्यवस्थित नीट शिकली पाहिजे. तवा चांगला तापलेला असल्याची खात्री करून घ्या आणि चपाती भाजून घ्यायची आहे. आधी 2-3 थेंब कडेनी सोडून घ्यायचं आहे. असं तेल कडेनी सोडल्यामुळं चपाती छान फुलते. एक बाजू फुलत आल्यानंतरच ती उलटवायची. या पद्धतीने तुम्हाला नक्की चपाती जमली का हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आता आपण ऑइल फ्री चपाती बनवत आहोत. यामध्ये आता आपण फक्त घडीला तेल लावून घेणार आहे. ही चपातीसुद्धा अगदी लुसलुशीत होते. चपाती सॉफ्ट होण्यासाठी, लुसलुशीत होण्यासाठी वरून तेल लावण्याची गरज नाही आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तूप लावून घेतलं तरी चालणार आहे. ऑइल फ्री चपाती बघा आता सुंदर भाजली जाते. ही सुद्धा तिन्ही बाजू अशा पद्धतीनं आधी सगळ्यात लाटून घ्यायच्या आहेत आणि हा जो छोटा गोल तयार झालेला आहे तो पिठात बुडवून घ्यायचा आहे. आता फक्त लाटणं गोल फिरवत राहायचं आहे. सरावानं चपात्या सुंदर जमतात. तर या पद्धतीनं चपात्या नक्की बनवून बघा. तुम्हाला हे काम आता सोपं वाटायला लागणार आहे. सगळे काठ असे व्यवस्थित सारख्या आकारात येतील अशा पद्धतीनं लाटून घ्यायचं आहे आणि चपाती भाजून घ्यायची आहे. सुंदर बनतात चपात्या. नक्की ट्राय करा या पद्धतीनं आणि तुम्हाला जमल्या का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चपाती फुलायला सुरुवात झाल्यानंतरच दुसरी बाजू पलटवून घ्यायची आहे. खूप जास्त जोरजोरात उलथणं दाबायचं नाही आहे. हळुवारपणानं फक्त ठेवायचे त्यावर व्यवस्थित. ऑइल फ्री चपाती आहे ही, त्यामुळे आपण तेल नाही लावत आहोत. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही तेल न लावता सुद्धा किती छान आणि लुसलुशीत चपाती होती आपली. ही चपातीसुद्धा 2-3 दिवस टिकते आणि अशीच लुसलुशीत राहते. आता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तूप लावून घेतलं तरी चालणार आहे.
बऱ्याच जणांना ऑइल अवॉइड करायला सांगितलेलं असतं, त्यांच्यासाठी ही चपाती बनवलेली आहे। बघू शकताय तुम्ही, अगदी सुंदर, अतिशय सुंदर चपात्या होतात, खरपूस भाजल्या जातात। वेळ देऊन व्यवस्थित चपाती भाजून घ्यायची दोन्ही बाजूंनी। अशी घडी केल्यामुळं कुठेही कच्ची राहत नाही। चपाती फुलायला सुरुवात झाल्यानंतरच आपल्याला बाजू पलटवून घ्यायची आहे। बघा, फुलायला सुरुवात झाली आहे। आता तुम्हाला बघून सुद्धा कळत असेल की किती छान आणि लुसलुशीत चपाती झालेली आहे। दोन्ही बाजूंनी बघा कशी खरपूस भाजली आहे चपाती। अशा पद्धतीनं टिफिनमध्ये तुम्ही आता स्वतःच्या हातांनी नक्की चपात्या बनवून नेऊ शकता। अशी घडी केल्यामुळं चपाती कच्ची राहत नाही आणि सगळ्या बाजूंनी ती इवन भाजली जाते। आता काढून घेऊया ही सुद्धा। दुसरी चपाती टाकलेली आहे मी। एक बाजू फुलून आल्यानंतरच चपाती उलटवायची आहे। आता या चपातीला मी थोडंसं तेल लावलंय। बघून सुद्धा तुम्हाला आता कळत असेल की किती छान लुसलुशीत झाली आहे चपाती। अशाच पद्धतीनं तुम्ही सुद्धा नक्की सराव करा चपात्या बनवण्याचा, त्यामुळं तुम्हाला सोपं वाटेल काम। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। आमच्या चॅनलवरचे इतरही व्हिडिओज परफेक्ट रेशोमध्ये दिलेले आहेत, नक्की विजिट करा आणि सगळे पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा। मस्त टेम्पटिंग दिसते ना चपाती। अशाच सगळ्या चपात्या सोनेरी रंगावर भाजून घ्यायच्या आहेत। पुन्हा भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत निरोप घेऊया। धन्यवाद।